नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही जर अपंगत्व प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन फॉर्म भरला असेल आणि ते अपंगत्व प्रमाणपत्र बनलं का नाही, डाउनलोड कसं करायचं किंवा पोस्टद्वारे पण नाही आलं, असे प्रश्न जर तुमच्या मनात आले असतील, तर आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण तुमच्यासाठीच आहे. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनामध्ये भरपूर असे महिला आणि पुरुष आणि मुली असतात किंवा म्हातारे लोक असतात, ज्यांना या योजनेमार्फत ₹1500 आर्थिक सहाय्य दिले जाते राज्य सरकारकडून. तर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं आणि त्याचं आय-डी कार्ड दोघी कसे डाउनलोड करायचे, ती पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. आणि ही प्रोसेस तुम्ही घर बसल्या करू शकता. जास्त काही कशाची गरज नसते. फक्त तुमच्याकडे तुम्ही जो डिसॅबिलिटी सर्टिफिकेटसाठी जो ऑनलाईन फॉर्म भरला असेल, त्याच्यामध्ये एक एनरोलमेंट नंबर असेल. ठीक आहे. तो नंबर आपल्याला लागेल. तर चला मग मी तुम्हाला सुरुवातपासून सांगतो, की हे सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं. सर्वप्रथम मित्रांनो, Googleमध्ये सर्च करा डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. त्याच्यानंतर ट्रॅक युअर ॲप्लिकेशन या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस वरती पाहू शकता, PWD लॉगिन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जातो. इथं तुम्हाला एनरोलमेंट नंबर किंवा UDID नंबर टाकायचा आहे. तर एनरोलमेंट नंबर तुम्हाला कुठं भेटेल, जो तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल ना, जेव्हा डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, अपंगत्व सर्टिफिकेटसाठी जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरला असेल, तर सगळ्यात वरतीच तुम्हाला कमसे कम 20 अंकी नंबर असेल, तो 17, 18, 20 अंकी नंबर असेल, तो नंबर कॉपी करून इथं टाकायचा आहे. खाली त्या व्यक्तीची डेट ऑफ बर्थ टाकायची, ज्याचं तुम्ही सर्टिफिकेट बनवताय, आणि खाली जो कॅप्चर आहे 10+3 किती होता ते टाकायचं आणि लॉग इन बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्ही सक्सेसफुली लॉग इन होऊन जाता आणि इथं तुम्हाला त्या व्यक्तीची सगळी माहिती पाहायला मिळून जाते. त्या व्यक्तीचा फोटो, UID नंबर, ठीक आहे, UID, जेंडर, डेट, व मेल आहे का फिमेल, त्याचा आधार कार्ड नंबर, त्याची डेट ऑफ बर्थ, त्याचे कशामुळे तो म्हणजे त्याचा कुठला प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे त्याला डिसॅबिलिटी आली, त्याला अपंगत्व आलं आहे. ठीक आहे. त्या डिसॅबिलिटीचं पर्सेंटेज किती आहे, त्याचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि त्याचा पत्ता. ठीक आहे. ही सगळी डिटेल इथं पाहायला मिळून जाते. आणि इथं तुम्ही खाली पाहू शकता, इथं तुम्ही मोबाईल नंबर पण अपडेट करू शकता आणि ईमेल आयडी पण अपडेट करू शकता. ठीक आहे. घर बसल्या. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आहे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर तुम्ही थोडं खाली स्क्रोल करत आले, तर तुम्हाला इथं लेफ्ट साईडमध्ये पाहू शकता. इथं एक ऑप्शन पाहायला मिळतो. तो म्हणजे डाउनलोड युअर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. ठीक आहे. असा एक ऑप्शन पाहायला मिळतो. त्याच्यासमोर तुम्हाला अजून एक ऑप्शन पाहायला मिळतो. तो म्हणजे डाउनलोड युअर UIDI कार्ड. म्हणजे तुमचं जे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट मतलब अपंगत्वाचं जे आय-डी कार्ड असतं, ते आय-डी कार्ड इथं इथं क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि त्याच्यावरती जे डाउनलोड युअर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट लिहिलेलं दिसतंय, ठीक आहे, हे वरचं ऑप्शन, ठीक आहे, इथं याच्यावरती क्लिक केलं तर ते प्रमाणपत्र डाउनलोड होतं. ठीक आहे. तर हे 2 ऑप्शन इथं पाहायला मिळतात तुम्हाला. आणि त्याच्यानंतर तुमचं डॉक्टरचं जे डिग्नोसिस शीट जी असती, ती इथं त्याच्या खालीच तुम्हाला पाहायला मिळून जाते. हिच्यावरती क्लिक करून पण ते सर्टिफिकेट तुम्ही डाउनलोड करू शकता. हे तिघी सर्टिफिकेट तुम्ही याच्यावरती जसं क्लिक करणार, ते डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये, कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड होऊन जाईल मित्रांनो. जसं मी त्याच्यावरती क्लिक केलं, तर बघा तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जातो. इथं डायरेक्ट डाउनलोड सर्टिफिकेट PDFमध्ये ते डाउनलोड झालेलं आहे माझ्या मोबाईलमध्ये, पाहू शकता. पुन्हा तुम्हाला बॅकस्पेस करून घ्यायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि इथं तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळतो, ट्रॅक युअर कार्ड. ट्रॅक म्हणजे तुम्ही जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरला होता, ते फॉर्म भरल्यानंतर जेव्हा तुमचं सर्टिफिकेट अप्रूव्ह होऊन जातं, म्हणजे तुमचं सर्टिफिकेट बनलं आहे, आय-डी कार्ड पण बनलं. पण आता तुमचं जे पोस्टद्वारे जे आय-डी कार्ड येणार होतं, ते अजून आलं नसेल, तर ते कुठं पोहोचलं, ते केव्हा येईल, असे प्रश्न तुमच्या मनात आले असतील. आता ते कसं डाउनलोड डाउनलोड तर तुम्ही केलं, त्याची प्रिंट काढून घेणार, पण तुम्हाला एक प्लास्टिकमध्ये जसं आपलं पॅन कार्ड असतं, त्या स्वरूपात पण पोस्टद्वारे येतं. ते कसं येईल आणि ते कुठं पोहोचलंय, त्याची माहिती घेण्यासाठी तुम्हाला इथं ट्रॅक युअर कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जातो मित्रांनो. इथं तुम्हाला पाहायला मिळून जातं एक स्पीड पोस्ट ट्रॅकिंग नंबर. स्पीड पोस्ट ट्रॅकिंग नंबरमध्ये तो नंबर तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला अजून एक ऑप्शन पाहायला मिळतो, तो म्हणजे डिस्पॅच नंबर. तर हा डिस्पॅच नंबर आणि हा स्पीड पोस्ट ट्रॅकिंग नंबर, हे दोघी नंबर तुम्हाला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचे. कॉपी केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं खाली एक पाहू शकता, एक लिंक आहे, पोस्ट ऑफिसची लिंक आहे ही. ही लिंकवर डायरेक्ट तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अजून परत असा इंटरफेस येतो. तर मित्रांनो, डायरेक्ट इथं तुम्हाला भारत सरकारची जी पोस्ट ऑफिसची वेबसाईट आहे, गव्हर्नमेंट ऑफ पोस्ट ऑफिसची जी वेबसाईट आहे, ती इथं सुरू होऊन जाते. ठीक आहे. थोडं स्क्रोल करत यायचं आहे खाली. खाली स्क्रोल करत आलं का, इथं खाली तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळतो. इथं
तो नंबर टाकायचा ऑप्शन तुम्हाला इथं पाहायला मिळून जातो मित्रांनो. ठीक आहे. तर इथं तो नंबर तुम्हाला इथं इथं टाकून द्यायचा आहे आणि सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं कॅप्चर वगैरे येईल तिथं फिल करून द्यायचं आणि इथं टाकल्यानंतर मग तुमच्यासमोर ती पूर्ण माहिती येऊन जाते. ती जी पूर्ण माहिती तुमच्यासमोर येऊन जाते, की तुमचं जे कार्ड आहे ते कुठपर्यंत पोहोचलं आहे, अजून त्याला किती दिवस लागतील वगैरे, वगैरे माहिती तुम्हाला तिथं पाहायला मिळून जाते. ठीक आहे मित्रांनो. आता ही आहे तुमची डिसॅबिलिटी सर्टिफिकेटसाठी बनवायची जी ऑफिशियल वेबसाईट. आता ही वेबसाईट जर तुम्हाला मिळत नसेल, तर हिला कसं करायचं, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे. ती लिंकवर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट ही होम पेज ओपन होऊन जाईल तुमच्यासमोर आणि तो वरतीच तुम्हाला सर्टिफिकेट डाउनलोड करायचं, आयडी कार्ड डाउनलोड करायचं किंवा तुमचं जे पण डायग्नोस्टिक शीट डाउनलोड करायची तुम्हाला. ठीक आहे. आधार कार्ड नंबर अपडेट करायचा आहे, मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे. इथं तुम्ही सगळे ऑप्शन पाहायला मिळून जातील मित्रांनो. अपडेट युअर नेम, जसं तुमच्या नावामध्ये जर काही स्पेलिंग मिस्टेक असेल, काही करेक्शन करायचं असेल, तर त्याच्यावर क्लिक करून तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला खाली डेट ऑफ बर्थचा ऑप्शन पाहायला मिळून जातो. तुम्ही डेट ऑफ बर्थवरती क्लिक करून डायरेक्ट लॉग इन करावं लागेल एनरोलमेंट नंबरने. ते डेट ऑफ बर्थ तुम्ही अपडेट करू शकता. खाली तुम्हाला ईमेल आयडीचा एक ऑप्शन मिळून जातो. तुम्ही ईमेल आयडी पण अपडेट करू शकता. त्याच्यानंतर खाली तुम्हाला तुमचं जे कार्ड आहे ते तुमच्याकडनं हरवलं आहे किंवा तुम्हाला भेटलं नाही. ठीक आहे. कार्ड नॉट रिसीव्ह म्हणजे मला भेटलंच नाही, पोस्टाद्वारे आलंच नाही माझ्या ॲड्रेसपर्यंत किंवा माझ्याकडनं हरवलं आहे. तर तुम्हाला या या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. 4 नंबर ऑप्शनवरती आणि तिथं क्लिक करून तुम्ही डायरेक्ट पुन्हा आयडी कार्ड मागवू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर डाउनलोड रिसिप्ट या बटनावरती क्लिक करून तुम्ही जे रिसिप्ट आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर तुमचं जे डिसॅबिलिटी सर्टिफिकेटचं जे आयडी कार्ड आहे, ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. तर या ऑप्शनवरती क्लिक करा आणि ते आयडी कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता. तुमचा आधार कार्ड नंबर आहे तो अपडेट करायचा आहे, तो याच्या बटनावरती क्लिक करून करू शकता. ठीक आहे. अपडेट मोबाईल नंबर करायचा आहे, तर तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करू शकता. या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला जो तुमचं आयडी कार्ड आहे ते सरेंडर करायचं आहे. म्हणजे कालांतराने काय होतं, की जो डिसॅबिलिटी व्यक्ती असतं, ते मृत्यू पावते किंवा त्याला ही योजनेचा लाभ नाही घ्यायचा असतो, की म्हणजे कुठलंही कारण असू शकतो तो. तर तेव्हा जर ते कार्ड तुम्हाला सरेंडर करायचं आहे, तर तुम्ही सरेंडर या कार्डवर ऑप्शनवर क्लिक करून ते कार्ड सरेंडर करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा तुम्ही जो ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता, त्याची तुम्हाला गरज आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करून ते ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करू शकता मित्रांनो. ठीक आहे. आणि इथं तुम्ही डाउनलोड युअर ई डिसॅबिलिटी सर्टिफिकेट ऑप्शनवरती क्लिक करून ते तुमचं सर्टिफिकेट ते कसं डाउनलोड करायचं ते तर मी ऑलरेडी सांगितलं आहे. ठीक आहे. ते असं डाउनलोड करू शकता आणि हे डॉक्टर डायग्नोसिस शीट जी ती पण तुम्ही इथून डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर या प्रकारे तुम्ही घर बसल्या डिसॅबिलिटी सर्टिफिकेटचे सगळे जेवढे कामं आहेत, ते सगळी कामं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे, की तुम्ही कुठले-कुठले कामं इथं करू शकता. त्याच्यानंतर तुमचे आयडी कार्ड कसं ट्रॅक करायचं ते शिकवलं. तुमचं सर्टिफिकेट आयडी कार्ड कसं डाउनलोड करायचं तेही शिकवलं. तर आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा आणि आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला डिसॅबिलिटी सर्टिफिकेट्स विषयी अजून 2-4 व्हिडिओ अपलोड ऑलरेडी केलेले आहे. ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील किंवा चॅनलवर भेटून जातील. त्या नक्की पहा आणि त्यांच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे, की तुम्हाला जर हॉस्पिटलचं नाव चेंज करायचं असेल, तुम्ही जर ऑलरेडी कुठल्या हॉस्पिटलमध्ये अप्लाय केलं असेल डिसॅबिलिटी सर्टिफिकेटसाठी आणि तिथं अप्रूव्ह नाही होते किंवा काही प्रॉब्लेम येतोय, तर तुम्हाला दुसरा फॉर्म भरायची गरज नाही आहे. तिथं ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जाऊन तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटल चेंज करू शकता. त्याची प्रोसेस पण तुम्हाला YouTubeवरती मिळून जाईल. ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे डिसॅबिलिटी सर्टिफिकेटसाठी त्याची व्हिडिओ पण मिळून जाईल. तर या टॉपिकचे सर्व व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती भेटतील. तर ते व्हिडिओ नक्की पहा आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी व्हिडिओ 100% बनवेल मी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.